नालासोपाऱ्यात गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन एक इसम जखमी झालेला आहे। गुजरात कंपनीच्या गॅसचे कर्मचारी तिथे होते आणि ही घटना नालासोपाऱ्याच्या गारानगर परिसरात बीएमसी कॉलनीमध्ये घडलेली आहे। संजय निकम हे आपल्या मुलीसोबत खाली बसले होते आणि त्याच वेळेला तिथे गॅस पाईपलाईन जी गुजरात कंपनीची गॅस घरोघरी पोहोचवणार आहे त्या गॅस कंपनीचं काम चालू होतं आणि त्यांनी ड्रिल मारत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये हे संजय निकम आहे मोठ्या प्रमाणावर भाजलेले आहेत। जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार ड्रिलिंगचं काम सुरू होतं, परंतु ड्रिल मारत असताना त्यांनी खालून जे आहे कनेक्शन गॅसचं बंद केलं नव्हतं, त्यामुळे अशा प्रकारची घटना घडलेली आहे। आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की ही घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून गुजरात गॅस कंपनीचे कर्मचारी जागेवरून पळून गेलेले आहेत आणि सध्या ते गायब आहेत। परंतु गुजरात गॅस कंपनीची ही काही पहिली घटना नाही। आठवडे रोड परिसरामध्ये द्वारका हॉटेल समोर देखील 2 महिन्यापूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती आणि गॅसचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली होती। गुजरात गॅस कंपनीचं जे आहे वसई विरारमध्ये घराघरात गॅस देण्याचं जे आहे त्यांना कंत्राट मिळालेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची सुरक्षा इथे पाहायला मिळत नाही। अनेक वसईमध्ये देखील तक्रारी आहेत की ते खोदून ठेवतात, परंतु तिथे पाईप लवकर टाकले जात नाही। लोकांना घराघरात कनेक्शनच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप देखील लोकांनी केले। सध्या संजय निकम मोठ्या प्रमाणात भाजलेले, त्यांच्या गळ्यावर जे आहे मोठ्या प्रमाणात जखम झाल्याचं समोर आलेलं आहे। आता तरी गुजरात गॅस कंपनीला जाग येणार का, कारण यांच्या इथे कुठे वसई विरार परिसरात ऑफिस देखील नाही, यांच्या ऑफिसरचे नंबर देखील नाही, यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल ते देखील नंबर नाही। जर गुजरात गॅस कंपनी सोसायटीमध्ये कनेक्शन टाकत असेल तर त्याचे नंबर, त्यांचे सुपरवायझर, त्यांचे मॅनेजर यांचे नंबर सोसायटीत असायला हवेत, परंतु ते देखील नंबर देत नाही। त्यामुळे या गुजरात गॅस कंपनीचा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे। ज्या फॅमिली सोबत अशा प्रकारची दुर्घटना घडलेली आहे त्या फॅमिलीचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया। संजय रघुनाथ निकम काय झालंय? ड्रिलिंग करत होते, ते पाईपलाईनचं काम चालू होतं आणि ते लाईन काय चालूच होती आणि ते ड्रिल करत होते। इतक्यात ती कधी पटकन आग लागली आणि स्फोट झाला। त्याच्यात टाकी पण, संडासची टाकी पण हे फुटली ना, संडासच्या टाकीवरची लादी पण फुटली आणि ते पण पळाले। आता मी माझ्याकडे आलो, मी पळू शकलो नाही, मला काय समजच नाही आलं एकदम। किती लोक इंजर्ड झाले त्याच्यामध्ये? नाही नाही, हेच एकटे वाचले, मुलगी आणि जावई ते खाली बसले होते एका साईडला, म्हणून ते वाचले। त्यांना काय झालं नाही? तुम्ही इंजर्ड? ते भाड्याने राहतात, रूम वाले मालक वेगळे आहेत, कर्मचारी होते ते पळून ते पण भाजले, ते पण बिचारे भाजले। गुजरात पाईप, गुजरात गॅस। तुमचं वय काय? 60। कुठला एरिया आहे? माझं नाव तन्वी संजय निकम आहे। घटना चंद्रसेल बीएमसी कॉलनीमध्ये C10 मध्ये दुसऱ्या माळ्यावर घडलेली आहे। घटना माझ्या बहिणीच्या घरीच घडली आहे। तिथे माझे पप्पा उपस्थित होते आणि गुजरात गॅसचे 2 कर्मचारी होते। त्यांनी गॅस पाईप कनेक्शनचं काम चालू केलेलं, पण तिथे त्यांनी खालून जो मेन कनेक्शन असतो तो बंद न केल्यामुळे आणि त्यांची काय माहीत नाही मिस्टेक झाली की काय, आय डोंट नो, पण त्याच्यामुळे ते ब्लास्ट झालेलं आहे आणि त्या ब्लास्टमध्ये माझ्या पप्पांना खूप लागलेलं आहे। बाकी अजून कर्मचाऱ्यांना लागलं असेल तर त्याची आम्हाला काही कल्पना नाही, पण माझी बहीण आणि भाऊजी त्यांना काही झालेलं नाही, पण माझ्या पप्पांना लागलेलं आहे। तर माझी ही विनंती असेल की गुजरात गॅसवाल्यांनी या तर तुम्ही ट्रेन करून पाठवा एम्प्लॉईला, या तर तुम्ही त्यांना कनेक्शन बंद करायला सांगा आणि लावायला सांगा, नाहीतर हे जे चालू आहे ते बंद करा, जर तुम्हाला नाही जमत आहे करायला प्रॉपरली तर। ही माझी विनंती असेल। माझं नाव हर्षाली शुभम पोलेकर आणि ॲक्च्युली आमच्या इथे ते गॅसचं न्यू कनेक्शन आहे ना, पाईपलाईन, ते लावायला आलेले। सो ते 3-4 म्हणजे 2-3 काय माणसं आलेले। सो ते मॉर्निंगपासून येत होते, पण ते नंतर आले इव्हनिंगला की नाही आम्ही लावतो करून, आणि मग ते गेले आणि ते त्यांचं काम करत होते आणि मी आणि माझा हस्बंड ना त्यांचं काम, माझे पप्पा फक्त आलेले बिकॉज गॅस आहे ना, सो ते उभे होते त्या साईडला आणि ते त्यांचं काम करत आहे। मला पण नाही माहिती एक्झॅक्टली आता आत काय झालं, पण अचानक असं म्हणजे मोठं काहीतरी असं आगीसारखं, मला पण नाही माहिती कारण मी पूर्ण लॅपटॉपमध्ये बघत होती। आणि मग त्यानंतर ते पळून गेले न सांगता आम्हाला की काय झालंय, ते त्यांचा जीव वाचवत। हां, गुजरात गॅसवाले होते ते, कारण इथे सगळीकडे तुम्ही बघाल तर तेच कनेक्शन आहे गुजरात, सो तेच होते ते गुजरात गॅसवाले। आणि मग त्याच्यानंतर असं झालं, मग स्फोट वगैरे आम्ही बाहेर आलो म्हणून आम्हाला काय नाही झालं आणि आमचं सगळं विंडो वगैरे ओपन होतं, त्याच्यामुळे काही जास्त एवढं झालं नाही, पण माझ्या पप्पांना खूप लागलं कारण त्या आत त्यांच्या बरोबर होते, त्यांना पूर्ण भाजलंय। काय सांगणार गुजरात गॅसवाल्यांना? आम्ही असं सांगू की तुम्ही असं लोकांच्या जीवाशी खेळ करू नका, तुम्ही तुमचे एज्युकेटेड वेल्ली प्रोफेशनल लोकांना पाठवा ना, ज्यांना नॉलेज आहे की एक्झॅक्टली काय करायचंय, कसं लावायचंय, कसं प्रोसेस करायचंय। सगळ्या लोकांच्या जीवाला धोका आहे, आमच्याच थोडी ना, आणि कोणाचा आता जीव गेला असता तर कोण रिस्पॉन्सिबल आहे?
कोणी ते लोक तर रिस्पॉन्सिबिलिटी कोणीच इथे घेत नाहीये रिस्पॉन्सिबिलिटी. सो ह्याचं काहीतरी उत्तर पाहिजे आम्हाला आणि आम्हाला नुकसान भरपाई इथं पाहिजेच पाहिजे. आम्ही घेऊन राहणार. घटना घडली आहे नाला सुपारामध्ये गुजरात गॅसची. हा काय सांगणार? एकचा जीव गेला म्हणजे आता काय म्हणजे याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे की तुम्ही तुमची यंत्रणा प्रॉपर लावा, कारण इथे सगळीकडे अजूनही तोच गॅस आहे. आता पण लोकांकडे चालू आहे तो गॅस ज्यांचा चालू केला. सेफ आहे तुम्हाला वाटते? आता सेफ की अनसेफ ती लोकच तुम्हाला उत्तर देतील. आता मी तर त्याला अनसेफ मध्ये टाकेन बिकॉज माझ्या बरोबर जे घडलं त्या हिशोबाने मी सांगणार ना. पण इथे लोकांचं पण आता मग त्या मनामध्ये भीतीच राहणार ते यूज करताना की कधी काय होईल.